हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खमंग आणि खुसखुशीत असे पोह्याचे थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहे। एकदम मस्त टेस्टी चविष्ट खमंग असे हे आपले थालीपीठ झालेले आहे। तुम्ही झटपट असे मुलांच्या डब्यासाठी तुमच्या नाश्त्यासाठी पोह्याचे एकदम मस्त थालीपीठ बनवू शकता। एकदम छान लागतात, नक्की करून बघा। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। आता हे पोहे आपण स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत। इथे बघा, यामध्ये मी पाणी घालून चोळून आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। इथे मी बघा पोहे धुवून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये 2 वेळा मी पाणी घालून धुवून घेतले। त्यामध्ये थोडंसं भिजण्यासाठी मी पाणी घालून 10 मिनिटं झाकण ठेवून मी हे भिजत ठेवणार आहे। इथे बघू शकताय, थोडं पाणी घातलेलं आहे भिजण्यापुरतं। आणि इथे बघू शकता, यावर झाकण ठेवून मी 10 मिनिटासाठी भिजत ठेवले होते। आता 10 मिनिटानंतर बघा, पोहे छान असे आपले भिजलेले आहेत, छान असे मऊ झालेले आहेत। एका ताटामध्ये किंवा असं तुम्ही कोणत्याही भांड्यात काढून छान मळून घ्यायचं। या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून छान असं याचं मळून घ्यायचं या पद्धतीने। इथे बघू शकताय, या पद्धतीने मिक्स करून मी मळून घेते। त्याचसोबत लागेल तसं मी पाणी घालणार आहे। एकदम मऊसूद असं हे मळून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर हे मळून घेतल्यानंतर यामध्ये आपण साहित्य घालून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने छान भिजले की छान असं आपल्याला मळता येतात। बघा, या पद्धतीने ते मी इथे बघू शकताय, थोडं थोडं पाणी घालून छान असं हे मळून घेते। छान असं इथे मळून घेतलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। थोडं थोडं पाणी घालून हे अंदाज घेत छान हे मळून घेतलेलं आहे। या पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। बघा, मऊसूद असं मळून घेतलं छान मऊसूद होतं पीठ। आता इथे त्याच वाटीने अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घेते। एक मी बारीक चिरलेला यामध्ये कांदा घालून घेते। छान असे थालीपीठ चविष्ट बनतात बघा। आणि यामध्ये बघा, मी 1 चमचा धनेपूड घातलेले आहे। याच्यामध्ये धनेपूड घालते। अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे या पद्धतीने। आणि इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे, पण मी ही काश्मीरी मिरची पावडर घातले। मी हिरवी मिरची पण घालणार आहे त्यासोबतच। बघा, इथे पांढरे तीळ घातलेले आहेत 1 चमचाभर या पद्धतीने। 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि इथे बघू शकता, हिरवी मिरची पण मी कट करून घातलेली आहे, बघू शकताय। आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला। थोडं थोडं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घेतलेलं आहे। आता याला थोडंसं तेल लावून हे छान असं मळून घ्यायचं। तेल लावलेलं आहे म्हणजे हाताला चिकटत नाही आपल्याला थालीपीठ बनवताना। थोडंसं हे प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे, त्याला थोडं तेल लावून थालीपीठ आपण थापून घेणार आहे। तुम्ही कपड्यावर सुद्धा हे थापून घेऊ शकता। या पद्धतीने मी यावर थापून घेते, म्हणजे चिकटत नाही। आपण तव्यामध्ये भाजायला टाकताना चिकटत नाही याला। या पद्धतीने थापून घ्यायचं। झटपट असे थालीपीठ बनतात बघा, आणि छान तयार होतात बघा। थालीपीठ आपलं छान तयार झालेलं आहे पातळ। होल पाडून घ्यायचं, म्हणजे भाजताना तेल घातलं की छान असं सगळीकडे लागलं जातं आणि थालीपीठ छान असे भाजले जातात। इथे बघू शकताय, होल पाडून घेतलेलं आहे। दुसरीकडे मी हे पॅनमध्ये बनवणार आहे। पॅन मी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आपल्याला, म्हणजे थालीपीठ छान भाजलं जातं। इथे बघू शकताय, तेल लावून घेते आणि त्यामध्ये थालीपीठ घालून घ्यायचं आणि झाकण ठेवून छान असं आपण थालीपीठ भाजून घेणार आहे, म्हणजे कच्चं राहत नाही, ते आतपर्यंत छान असं भाजलं जातं। इथे मी थालीपीठ घातलेलं आहे आणि त्यावर मी इथे झाकण ठेवते आणि 2-3 मिनटं खालच्या साईडने भाजून घ्यायचं आपल्याला। इथे बघू शकता, खालच्या साईडने थालीपीठ भाजलेलं आहे। आता वरून थोडंसं तेल लावायचं, तेल घालायचं इथे, आणि दुसऱ्या साईडने पण छान असं हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खमंग असे थालीपीठ आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायचे, एकदम मस्त टेस्ट लागते बघा। थालीपीठ छान बनतात, एकदम चविष्ट अशी, बघू शकताय। दुसऱ्या साईडने पण छान असं मी भाजून घेतलेलं आहे। मस्त चविष्ट असं हे थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे। झटपट बनतात, कमी साहित्यात, आणि एकदम छान असे बनतात बघा थालीपीठ। हे भाजलेलं आहे। आता मी दुसरं त्याच पद्धतीने बनवून घेतलेलं आहे, ते पण मी भाजून घेते। इथे बघू शकताय, दुसरं पण मी त्याच पद्धतीने भाजून घेते, तेल लावून घेते आणि टाकून छान दोन्ही साईडने हे पण मी
भाजून घेते बघा. या पद्धतीने दुसरं पण मी छान खमंग खरपूस भाजून घेतलेलं आहे. थालीपीठ छान तयार झालेले आहेत बघा. मस्त झटपट आणि खमंग खुसखुशीत थालीपीठ हे तयार झालेले आहेत. एकदम चविष्ट लागतात. तुम्ही हे दह्याबरोबर कोणत्याही सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता. कशाबरोबर खाऊ शकता. एकदम मस्त लागतात किंवा असे जरी खाल्ले तरी पण छान लागतात. नक्की तुम्ही तुमच्या नाश्त्याला मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता. नक्की एकदा या पद्धतीने पोह्याचे थालीपीठ बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.